मोटिवेशन म्हणजे काय, की ज्याला आपण मराठीमध्ये प्रेरणा असं म्हणतो. मला वाटतं ज्या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये यश लाभलं ते खरं तर एका प्रेरणेमुळे लाभतं. मग ही प्रेरणा कुठून येते, तर त्याला एक असं स्पेसिफिक उत्तर नाहीये. प्रेरणा अनेक माध्यमातून मिळू शकते. कुणाला कशातून प्रेरणा लाभेल हे खरं तर कुणी सांगू शकणार नाही. पण मला असं वाटतं खरी प्रेरणा ही आपल्याला आपल्या आईकडून मिळत असते. आपलं खरं प्रेरणास्थान ही आपली आई असते. कारण आईनं अनेक गोष्टी छोट्या-मोठ्या आपल्यासाठी केलेल्या असतात, शिकवलेल्या असतात आणि तीच प्रेरणा घेऊन आपण एक-एक पाऊल टाकतो, उभे राहतो आणि खऱ्या अर्थाने लहानचे मोठे होतो आणि समाजामध्ये पुढे-पुढे जातो. आणि म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेन, की प्रेरणेचे अनेक उगम आहेत, अनेक स्थानं आहेत. कुणाला प्रेरणा पुस्तकांपासून मिळेल, कुणाला प्रेरणा एखाद्या गोष्टीतून मिळेल, कुणाला प्रेरणा फुलांमधून मिळेल, कुणाला प्रेरणा वस्तूमधून मिळेल, कुणाला प्रेरणा थोर व्यक्तींमधून मिळेल, एखाद्या प्रसंगामधून मिळेल. पण प्रेरणा कुठून काय मिळेना, ती प्रेरणा मिळणं हे फार महत्वाचा भाग असतो आणि ती आपण ज्यावेळेला आत्मसात करतो त्याला म्हणतात सेल्फ मोटिवेशन. एखाद्याकडून आपल्याला एखादा बोध मिळाला, परंतु आपण त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आपण त्याच्यातून काही घेऊ शकलो नाही, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून या ठिकाणी प्रेरणाचा दुसरा जो महत्वाचा टप्पा आहे ती म्हणजे सेल्फ मोटिवेशन आणि त्याही मुद्द्यावरती आपण पुढे बोलणार आहोत. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे, की जिजामातेच्या तोंडून रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकता ऐकता खरं तर शिवरायांचा पिंड घडत गेला. आज आपण शिवरायांविषयी अतिशय शूर धाडसीपणे बोलतो, चर्चा करतो. पण या शिवाजी महाराजांमध्ये हे जे काही एक धाडस, आत्मविश्वास जो निर्माण झाला तो मुळातच जिजामातेंमुळे झाला. आणि तो कशामुळे झाला, तर जिजामातेने त्यांना लहानपणापासून रामायण महाभारताच्या अतिशय शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी सांगता सांगता शिवरायांचा पिंड घडत गेला आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आज आपल्याला घडताना दिसतात आणि आज आपल्याला त्यांचा अभिमान पण या ठिकाणी वाटत आहे. दुसरी जी गोष्ट आपण या ठिकाणी मला वाटतं सांगावीशी वाटते, तर ती आहे की जसे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये घडलं तसंच खरं तर आपण या ठिकाणी बघू शकता की वासुदेव बळवंत फडके यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाच्या उदाहरणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशसेवेची प्रेरणा मिळाली. खरं तर मित्र, कुणाला कशाची प्रेरणा होईल सांगू शकत नाही, कुणाला कुणापासून प्रेरणा मिळेल आपण सांगू शकत नाही. असंच एक उत्तम उदाहरण खरं तर विनायक दामोदर सावरकरांच्या बाबतीमध्ये आहे, की ज्यांचं नाव आपण ऐकलं की असं वाटतं की जो व्यक्तीनं म्हटलं होतं की ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, फक्त देश सेवेसाठी मला माझ्या मातृभूमीमध्ये ने. हे जे सावरकरांनी शब्द उच्चारले ते खरं तर स्वतःसाठी, स्वार्थासाठी किंवा स्वतःला जगण्यासाठी नव्हे, तर ह्या भारत मातेसाठी खरं तर त्यांनी हा सगळा उल्लेख केला. पण त्यांना जी प्रेरणा लाभली ती खरं तर वासुदेव बळवंत फडकेंनी. कोण बरं वासुदेव बळवंत फडके? अतिशय तरुण अशा प्रकारचा मुलगा ज्यांनी स्वतःचं घरदार सोडलं आणि देशासाठी पुढे यायला आला आणि त्या ठिकाणी प्रचंड आहुती म्हणजे एक एक आपल्या कुटुंबाची स्वतःची आहुती त्यांनी देशासाठी दिली आणि ही प्रेरणा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना भावली आणि त्याच्यातून सावरकरांचा उदय झाला आणि त्यातून सावरकर घडले देश सेवेसाठी पुढे आले. पुढचं एक उत्तम उदाहरण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की महात्मा गांधीजींविषयी आपलं अतिशय प्रेम आहे. अहिंसेचे जनक आपण त्यांना म्हणतो, परंतु ही जी सत्याची प्रेरणा, सत्यवचनी ज्याला आपण म्हणतो, तर ही सत्याची प्रेरणा महात्मा गांधीजींना कुठून मिळाली, तर ती त्यांनी एक राजा हरिश्चंद्राचं नाटक बघितलं आणि राजा हरिश्चंद्रांनी त्या नाटकामधला प्रसंग असा होता की राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नामध्ये सुद्धा दुसऱ्याला जे वचन दिलं ते प्रत्यक्षामध्ये राजा हरिश्चंद्रांनी ते मान्य केलं किंवा त्या ठिकाणी ते त्याच्याशी बांधील राहिले. आणि ही प्रेरणा या ठिकाणी नाटकाच्या माध्यमातून या महात्मा गांधीजींना झाली आणि खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींचा उदय, ज्याला आपण म्हणतो सत्ययुगाचा उदय, या ठिकाणी अहिंसेचा उदय, तो महात्मा गांधींच्या अंगी जो कुठून आला असेल तर ते राजा हरिश्चंद्रांच्या माध्यमातून आलं आणि म्हणून या ठिकाणी ही जी प्रेरणा आपण म्हणतो ती अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून त्या माध्यमातूनही या ठिकाणी आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागेल. मी खरं तर एक अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याला आपण म्हणतो न्यूटन. आज संपूर्ण जग ज्या एका तत्वावरती, एका प्रिन्सिपल वरती, एका लॉ वरती चाललेलं आहे ते म्हणजे गुरुत्वाकर्षण. आणि ह्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला असेल तर त्या न्यूटन ह्या शास्त्रज्ञांनी लावला. आता न्यूटन विषयी मी फार सांगणार नाही, मला माझा विषय जो आहे तो प्रेरणा आहे.
ह्या न्यूटनच्या बाबतीमध्ये सांगेल की न्यूटन कोण होते बरं. आज ज्या अनेक महत्वाच्या शास्त्रज्ञांमध्ये न्यूटनचा आपण शास्त्रज्ञ म्हणून उल्लेख करतो, तर ते न्यूटन यांनी खरं तर 1965 मध्ये BA ची डिग्री केम्ब्रिज विद्यापीठातून घेतलेली आहे. बघा, कला शाखेचा हा विद्यार्थी केम्ब्रिज ट्रिनिटी कॉलेज, की जे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये येतं, त्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये हे न्यूटन शिकत होते आणि 1965 मध्ये त्यांनी BA ची डिग्री घेतली. आणि ज्या वेळेला ह्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये असताना 1965 मध्ये जसं आज कोरोनाची लागवड, कोविडची लागण झाली, संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी कोविडचा प्रश्न निर्माण झाला, तशाच प्रकारचं एक प्लेगची साथ 1965 मध्ये जगामध्ये आलेली होती. आणि मग ही 1965 मध्ये प्लेगची साथ आली आणि त्याच्यामुळे काय झालं की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जसं आज लॉकडाऊन दिसतं तसं त्याही वेळेला संपूर्ण विद्यापीठ असेल, समाज असेल, कारखानदारी असेल, बंद पडलेल्या होत्या. आणि मग असा हा न्यूटन जो शिकत होता कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये, हा न्यूटन एक दिवशी असाच झाडाखाली बसलेला होता. आणि झाडाखाली बसलेला असताना अगदी विचार करत होता की सर्वत्र बंद आहे, विद्यापीठ बंद आहे, शिक्षण व्यवस्था बंद आहे. आणि विचार करत असताना झाडाखाली बसलेला असताना सफरचंदाचं ते झाड होतं आणि वरून एक फळ पडलं आणि त्याच्या डोक्यामध्ये ते पडलं. आणि न्यूटनला खरं तर जाणीव झाली, अरे फळ पडलं, मला माझ्या शरीराला त्याची वेदना झाल्या. पण त्या वेदनांपेक्षा या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो सेल्फ मोटिवेशन, ते त्या ठिकाणी न्यूटन मध्ये होतं. आणि त्या ठिकाणी न्यूटनने विचार करायला सुरुवात केली की ज्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला होता त्याच्यावरती न्यूटनने 1665 मध्ये विचार करायला सुरुवात केलं. आणि न्यूटनने विचार केला की अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्या वरती आहेत, झाडांमध्ये आहेत, निसर्गामध्ये आहेत, पर्यावरणामध्ये आहेत. मग त्या पडतातच, खालीच का पडतात बरं? वरती का जात नाही, साईडला का जात नाही, उजव्या डाव्या बाजूला असेल, वरती असेल, तिकडे का जात नाही? मग ह्या सर्व वस्तू जमिनीच्या दिशेनेच खालीच का पडतात? आणि याच्यावरती खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्यूटननी विचार करायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मित्र, हा विषय आपल्याला कधीच विसरून चालणार नाही. हा विषय आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत न्यावा लागेल. जरी एका बाजूला कोविडची सिच्युएशन असेल, पण त्याच्यातून अनेक प्रश्न आणि उत्तर आपल्याला त्याच्यातून सापडू शकतात. अनेक प्रश्नांवरती उपाय आपल्याला सापडू शकतात. आणि याच्यावरती खऱ्या अर्थाने प्राध्यापकांनी असेल, विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. जरी अशा प्रकारची समस्या असली तर त्याच्यातून आपण काहीतरी निवारण करण्यासाठी नवनवीन काही गोष्टी आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये येतात का, तर याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून जिथे प्रश्न असतात तिथे उत्तर शोधण्याचा जर विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर न्यूटन सापडतील. आणि न्यूटननी लावलेला शोध गुरुत्वाकर्षणाचा, न्यूटन फर्स्ट लॉ असेल, सेकंड लॉ असेल, थर्ड लॉ असेल, आज संपूर्ण जग त्या नियमावरती चालते. आणि हा संपूर्ण शोध खरं तर ह्या प्लेगच्या साथीमुळे आणि न्यूटनच्या पॉझिटिव्ह व्यक्तिमत्वामुळे लागला, हे खरं तर आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही. मित्र, पुढचं या ठिकाणी मोटिवेशनचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आता मी बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय सांगणार, खरं तर आपण सर्वजण ज्या व्यक्तिमत्वाला ज्ञात आहात, जे व्यक्तिमत्व आपल्या मनामनामध्ये रुजलेलं आहे, असे खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी त्यांचा एक प्रसंग या ठिकाणी सांगणार आहे. ज्या आंबेडकरांना, ज्या वेळेला आंबेडकर प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेत होते आणि ज्या वेळेला ते त्यांच्या हायस्कूलमध्ये गेले, त्यावेळेला त्यांच्या शिक्षकांनी त्यांना शाळे वर्गामधून उठवलं, बाहेर काढलं आणि सांगितलं की तुम्हाला शिकता येणार नाही, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना वर्गातून बाहेर काढलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सरांची सूचना मान्य केली, बाहेर आले आणि त्यांना प्रचंड दुःख झालं. थोडेसे रडले, ते दुःख व्यक्त केलं. आणि त्या ठिकाणी त्यांना एक लक्षात आलं, त्यांनी विचार केला आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, की अरे ही शिक्षण व्यवस्था आहे, पुढे जाण्यासाठी शिकायला पाहिजे आणि मला शिक्षणापासून बाजूला ठेवलं जातं, मला दूर ठेवलं जातं. का बरं? ज्या अर्थी मी जर अस्पृश्य म्हणून जर मला दूर ठेवलं जात असेल तर निश्चितपणे ह्या शिक्षणामध्ये काहीतरी आहे. आणि ज्या शिक्षणाला आपण वाघिणीचं दूध म्हणतो, ते खरं तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसलं, आठवलं, जाणवलं. आणि त्या ठिकाणी आंबेडकरांनी मनाची निर्णय घेतला, ज्याला मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणालो की सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन खरं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या प्रसंगातून जाणवलं की ज्या अर्थी मला अस्पृश्य म्हणून शिक्षणापासून दूर ठेवतात, म्हणजे शिक्षणामध्ये काहीतरी आहे आणि ते शिक्षण मी घेणारच.
आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय उच्च शिक्षण घेतलं, परदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. आणि मित्र, अतिशय आनंद वाटतो की जे लोकशाहीचं जगातलं सर्वात मोठं राष्ट्र आहे, की ज्या देशामधली लोकशाही अनेक वर्षापासून या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या लोकशाही भारतीय राष्ट्राचे या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो राज्यघटना, ती जर कुणी लिहिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाने लिहिलेली आहे. आणि याचा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी एक अभिमान वाटतो की ज्या व्यक्तीला शिक्षण दिलं जात नव्हतं, शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं, त्या व्यक्तीनं भारताची राज्यघटना लिहिली. आणि म्हणून या ठिकाणी मी याच्यासाठी सांगतोय की प्रेरणा माणसाला कशातून प्राप्त होईल सांगता येत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा ही शिक्षण त्यांना घेऊ न दिलं या प्रसंगातून निर्माण झाली, आणि त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, आणि त्याच्यातून आज देश आपल्याला पुढे गेलेला दिसतो. मी पुढचं उदाहरण सांगणार आहे मोटिवेशनच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी विठ्ठल कामतांचं. कोण होते विठ्ठल कामत? खर तर आपल्यासारखंच एक सामान्य व्यक्तिमत्व, परंतु हे कोल्हापूरकडचं व्यक्तिमत्व. त्यांनी काय केलं की त्यांचा हॉटेलचा व्यवसाय मुंबईमध्ये चर्चगेटला होता. सातत्याने ते दर दिवस सकाळी पहाटे उठायचे, आवरायचे, हॉटेलमध्ये यायचे आणि रात्री उशिरा आपल्या घर कुटुंबामध्ये जायचे. मग ही सातत्याने वर्षानुवर्ष दिवसेंदिवस ही प्रक्रिया चालूच राहिली विठ्ठल कामतांच्या बाबतीमध्ये. मनात विचार अनेक होते की मला मोठं व्हायचंय, उद्योग वाढवायचा आहे, माझा व्यवसाय वाढवायचा आहे, पण विठ्ठल कामतांना अपेक्षित यश प्राप्त होत नव्हतं. आणि मग हे विठ्ठल कामतांनी विचार केला की काही नाही, मला हे दैनंदिन जीवन जगण्यापेक्षा हे जगण्यामध्ये अर्थच काय, आपण याच्यापेक्षा आत्महत्या केली तर काय होईल. आणि अशा हा विचार, निगेटिव्ह विचार या ठिकाणी या विठ्ठल कामतांच्या मनामध्ये आला. आणि विठ्ठल कामतांनी विचार केला की आता आपल्याला जगायचं नाही, हे दैनंदिन जीवन कुटुंबाची भार माझे त्यांनी सहन होत नाही, आत्महत्या करायची. मनाशी निर्णय निश्चित केला. रात्रभर स्वतःच्या कुटुंब खोलीमध्ये कोंडून घेतलं आणि सकाळी विचार केला की उद्या आपण आपलं जीवन संपवायचं. विठ्ठल कामत दुसऱ्या दिवशी उठले आणि आत्महत्या करण्यासाठी निघाले. जात असताना रस्त्याने त्यांनी एक प्रसंग बघितला. काय प्रसंग होता? प्रचंड मोठी अशा प्रकारची एक इमारत होती आणि त्या इमारतीला रंग देण्याचं काम त्या ठिकाणी ते रंगारी करत होते. ह्या प्रसंगामध्ये रंग देण्याचं काम करत होते. विठ्ठल कामतांनी त्या बिल्डिंगकडे बघितलं की दोन व्यक्ती त्या ठिकाणी त्या बिल्डिंग वरती प्रचंड उंचीवरती ते रंग देण्याचं काम करत होते. काय होतं त्यांच्याकडे? काहीच नाही. एक दोर होता, त्याला एक फळी बांधली होती, एका हातामध्ये ब्रश, दुसऱ्या हातामध्ये बादली, रंगाची बादली, आणि अतिशय रंग देण्यामध्ये मंत्रमुग्ध झालेले दोन तरुण या विठ्ठल कामतांनी बघितलं. आणि त्यांना एक मनाला एक अतिशय वेगळ्या प्रकारचा झटका बसला. अरे, ह्या व्यक्तींकडे यांच्या जीवन आणि मरणामध्ये फक्त एका दोराचा अंतर आहे. तो दोर कुठल्या क्षणी तुटेल आणि ही व्यक्ती कधी आकाशातून खाली पडेल, बिल्डिंग वरून खाली पडेल, भरवसा नाही. तरी ते जीवाची पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबासाठी ते एवढ्या अतिशय वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी धोकापत करून मंत्रमुग्ध होऊन काम करतायत. आणि माझ्याकडे तर सर्व आहे, माझ्याकडे हॉटेल आहे, कुटुंब आहे, हे सर्व असताना सुद्धा मी का बरं या ठिकाणी आत्महत्येचा विचार करतो. आणि केवळ ह्या रंगवाल्यांच्या एका प्रसंगातून या ठिकाणी विठ्ठल कामतांच्या मनामध्ये एक सकारात्मक भूमिका निर्माण झाली. पुन्हा घरी आले, रात्रभर विचार केला, पुन्हा सकाळी उठले आणि स्वतःच्या कामाला लागले आणि आयुष्य बदलून गेलं. मित्र, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जे विठ्ठल कामत आत्महत्या करण्यासाठी निघाले होते, आज त्याच विठ्ठल कामतांचे 4,500हून अधिक हॉटेल्स महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगामध्ये आहेत. जर ते विठ्ठल कामतांनी त्या दिवशी आत्महत्या केली असते, आज कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स आपल्याला देशापरदेशामध्ये दिसले नसते. परंतु फक्त एका रंगावालेच्या प्रसंगातून एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन या ठिकाणी विठ्ठल कामतांच्या आयुष्यामध्ये घडलं आणि त्याच्यातून संपूर्ण जीवन बदलून गेलं. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की मोटिवेशन अतिशय महत्वाचं आहे, त्याला विसरून या ठिकाणी आपल्याला चालणार. मी पुढचं उदाहरण आपल्याला देणार आहे की आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आपल्या सर्वांना हे व्यक्तिमत्व माहिती आहे, त्यांच्याविषयी मी फारसं माहिती सांगणार आहे, परंतु एक विचार त्यांचा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. जे नेहमी म्हणतात की स्वप्न दिवसा बघावेत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचे दिवस करावेत.
आपलं उलट असतं. आपण स्वप्न रात्री पाहतो, झोपेत पाहतो, सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते आठवत पण नाही, ते पूर्ण करण्याचा विषयच येत नाही. परंतु अब्दुल कलाम या ठिकाणी आपल्याला म्हणाले की स्वप्न दिवसा पहा, जागेपणी पहा, आणि ते पूर्ण करण्यासाठी वेळ जर कमी पडत असेल तर रात्रीचा दिवस करा. हे विचार खरं तर जे पोचवले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्या आयुष्यातला फक्त एकच प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तो प्रसंग असा आहे की ज्या वेळेला हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झालं, कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण झालं आणि वरिष्ठ महाविद्यालयात ज्या वेळेला डॉक्टर अब्दुल कलाम यांना शिक्षण घेण्यासाठी जायचं होतं, त्यावेळेला प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. प्रश्न निर्माण झाला की प्रवेश घ्यायचा आहे, उच्च शिक्षण घ्यायचंय, पण कसं घेणार? आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलामांच्या समोर समस्या निर्माण झाली असताना त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून अब्दुल कलाम यांचे प्रवेश घेतला. आणि तेच अब्दुल कलाम लहानपणी पेपर वाटता वाटता नंतर बहिणीच्या गहाण ठेवलेल्या दागिन्यातून पैशातून प्रवेश घेऊन पुढे शिकले, एक महान शास्त्रज्ञ झाले आणि एक छोट्या कुटुंबातला मुलगा देशातल्या सर्वोच्च पदावरती पोहोचू शकला. मित्र, कशातून प्रेरणा लाभावी? एका आपल्या बहिणीच्या ज्या पैशातून या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम यांना प्रेरणा लाभली आणि बहिणीला काहीतरी करून दाखवायचंय, याच्यातून एवढं शिक्षण घेतलं आणि देशाचे किंवा जगाचे महान शास्त्रज्ञ आणि भारतासारख्या देशाचे राष्ट्रपती होण्याचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिळाला. खरं तर हे काय असेल तर फक्त प्रेरणा होती. पुढचं उदाहरण मला सांगू असं वाटतं. आपण सर्वांना माहिती आहे की चित्रपटसृष्टीतला एक महामानव म्हटलं तर अमिताभ बच्चनला कुणीच विसरू शकणार नाही. कोण होते अमिताभ बच्चन? उत्तर प्रदेशातून आलेला हा एक मुलगा मुंबईला आले आणि मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरती अमिताभला वाटलं स्वतःचा आवाज चांगला आहे म्हणून मुंबईच्या आकाशवाणी केंद्रावरती गायनासाठी अमिताभला बोलवलं गेलं. आणि तिथे गेल्यानंतर एक रिहर्सल किंवा ट्रायल देण्यासाठी अमिताभ आकाशवाणी केंद्रामध्ये गेला. परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी अमिताभने गायन केलं तर ते आकाशवाणी केंद्राने मान्य केलं नाही आणि अक्षरशः अमिताभ बच्चनला त्या ठिकाणी हाकलून दिलं. पण हे व्यक्तिमत्व डगमगलं नाही. सेल्फ मोटिवेशन त्यांच्या मनामध्ये आलं की जरी मला आकाशवाणी केंद्राने नाकारला असेल, जरी त्यांना माझा आवाज आवडला नसेल, तर मी प्रयत्न करत राहील. आणि त्या प्रयत्नातून अमिताभ बच्चन लढले, शिकले आणि आज आपल्याला माहिती आहे की गेल्या 40 वर्षांपासून चित्रपट सृष्टीमध्ये एक अभिनेता म्हणून सर्वात उत्तुंग नाव जर कुणाचं असेल तर ते अमिताभ बच्चनचं. जर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला स्वयं मोटिवेशन मध्ये जर नेलं नसतं आणि आकाशवाणी केंद्राने आपल्याला हाकलून दिले, हा विचार जर मनामध्ये ठेवला असता तर आज आपल्याला अमिताभ बच्चन हे व्यक्तिमत्व कुठेही दिसलं नसतं. आणि म्हणून एका छोट्याशा प्रसंगातून, हाकलून दिलेच्या प्रसंगातून मी पुढे घडणारच या भूमिकेतून अमिताभ बच्चन उभे राहिले, संपूर्ण जीवन त्यांनी बदलून टाकलं. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला निश्चित सांगू शकेल, शाहरुख खान. आज जी व्यक्ती एका एका सिनेमाचे 2-2, 3-3 कोटी रुपये घेतात, कोण हा शाहरुख खान? बाहेरच्या राज्यामधून मुंबईला आलेला हा एक तरुण मुलगा. मनामध्ये फक्त एवढंच इच्छा होती की मला अभिनेता बनायचे, मला चित्रपट सृष्टीमध्ये काम करायचे. मुंबईला आला, काम मिळाला, पैसा नव्हता, काही कुठल्या प्रकारचं काम मिळाला. अक्षरशः रस्त्याच्या कडेला जे बसण्यासाठी जे बाकं टाकलेले असतात त्याच्यावरती शाहरुख खाननी स्वतःच्या अंगावरती असलेल्या कपड्यामध्ये थंडीमध्ये रात्रीचे दिवस घालवलेले आहेत. त्याच्यावरती शाहरुख खान झोपलेला होता आणि पण हरला नाही. मुंबईमध्ये तळ ठोकून राहिला आणि हळूहळू विचार करून करून चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. आणि आज तो शाहरुख खान चित्रपट सृष्टीमध्ये आज आपल्याला एक अतिशय चांगल्या प्रकारचा अभिनेता झालेला दिसतो. त्याच्या मुळाशी जाऊन जर आपण बघितलं, एवढंच लक्ष देऊ शकेल की मित्र, अशी अनेक या ठिकाणी युवक की जे जे सेल्फ मोटिवेट झाले आणि ज्यांनी स्वतःला घडवण्यामध्ये या ठिकाणी या सेल्फ मोटिवेशनचा प्रचंड उपयोग करून घेतला, त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख खान आहे. मी दुसरं एक उत्तम उदाहरण सांगणार आहे, धीरूभाई अंबानी. कोण होते धीरूभाई अंबानी? धीरूभाई अंबानी भारतातला एक सुपुत्र. परंतु हे धीरूभाई अंबानी अतिशय लहानपणापासून अत्यंत गरीब कुटुंबामधून आलेले. स्वतःच्या म्हणजे 6-7-8 भावंड घरामध्ये होती. आई वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते आणि 7वी मधून शाळा सोडून दिलेली धीरूभाई अंबानी. पण जर त्यांचं जीवनचरित्र जर बघितलं तर प्रचंड एक आपल्याला मोटिवेशन मिळेल अशा प्रकारचं संघर्षमय जीवन हे धीरूभाई अंबानींचं होतं. 7वी मधून शाळा सोडलेला हा तरुण, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी या माझ्या आयुष्यामध्ये घडवायचंय,
फक्त एवढ्या स्वयंप्रेरणेने तो पुढे जात राहिला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला माहिती नसेल, पेट्रोल पंपावरती गाडी पुसण्याचं काम केलं, पेट्रोल भरण्याचं काम केलं. पण पेट्रोल भरत असताना धीरूभाई अंबानींच्या मनामध्ये एकच विचार होता, की आज मी दुसऱ्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरतोय, मी दुसऱ्यांचं पेट्रोल त्यांच्यामध्ये भरतोय, पण उद्या माझे स्वतःचं पेट्रोल असेल, माझे स्वतःचे पेट्रोल पंप असेल. आणि एकमेव ह्या प्रेरणेने, ह्या विचाराने, या मोटिवेशनने धीरूभाई अंबानींनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड संघर्ष केला आणि त्या संघर्षातून धीरूभाई अंबानींनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. मित्र, आजही लक्षात येईल तुमच्या की धीरूभाई अंबानी आज आपणामध्ये नाहीत, पण एक करोडाचं साम्राज्य त्यांनी देशा परदेशामध्ये निर्माण केलं, रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आज आपल्या लक्षात येईल की आज टेलिफोनमध्ये किंवा मोबाईलमध्ये जी क्रांती घडली ती खरं तर धीरूभाई अंबानींमुळे. त्यांनी पहिल्यांदा त्यांचं वाक्य तुम्हाला आठवत असेल की दुनिया मेरे मुठ्ठी में. एका हातामध्ये, एका मोबाईलमध्ये संपूर्ण जग मी आणू शकतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने या टेलिकॉम सर्व्हिसची सुरुवात झाली. आणि धीरूभाई अंबानींसारखं व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त सेल्फ मोटिवेशन मधून घडत गेलं. पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत, सचिन तेंडुलकर. एका प्राध्यापकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक मुलगा, मुंबई सारख्या शहरामध्ये जन्माला आलेला हा मुलगा. शिक्षण सुरू झालं, 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 10वी मुळे खरं तर आपण सगळेजण ऐकतोय, 10वी मध्ये 3 वेळा नापास झालेला हा मुलगा. आपण खरं तर कमी मार्क मिळणाऱ्या मुलांकडे तुच्छतेने बघतो, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे तुच्छतेने बघतो. परंतु 3 वेळा 10वी मध्ये नापास झालेला हा सचिन तेंडुलकर फक्त मनामध्ये स्वयं प्रेरणा होती की मला माझी आवड जर क्रिकेट खेळण्याचे असेल तर मला त्याच्यातूनच आयुष्य घडवायचे. आणि तेंडुलकर खेळत राहिला. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आजही जगामध्ये कुणी स्पर्धा करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रकारचं यश सचिन तेंडुलकरने भारतामध्ये राहून मिळवलं. जरी मी 10वीत नापास झालो, जरी माझ्या शिक्षणामध्ये मी कमी पडलो असेल, परंतु मला जी आवड आहे त्या आवडीमध्ये मी कधीच कमी पडणार नाही, हे फक्त स्वयंप्रेरणेने खऱ्या अर्थाने तेंडुलकरने आपल्याला दाखवून दिलं. आणि म्हणून अशा प्रकारची प्रेरणा, सेल्फ मोटिवेशन तेंडुलकरच्या माध्यमातून आपल्याला शिकता येऊ शकतं. दुसरं एक व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगणार आहे, अब्राहम लिंकन. कोण होते अब्राहम लिंकन? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. पण त्यांचा जर जीवन प्रवास आपण बघितला तर खरोखर आपल्याला वाटेल की आपलं जीवन किती आनंदी पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. वयाच्या 7व्या वर्षी ज्यांनी घर सोडलं. मित्र, आज आपल्या कुटुंबातला आपला मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, 30-30 वर्ष झाले काही कमवत नसतात तरी पण आई वडील त्यांना सांभाळतात. पण 7व्या वर्षी ज्या अब्राहम लिंकन स्वतःचं घर सोडलं, 9व्या वर्षी स्वतःच्या आईचा मृत्यू झाला, 22व्या वर्षी मधल्या कालावधीमध्ये त्यांनी कंपनीमध्ये जॉब स्वीकारला, 22व्या वर्षी कंपनीमधला जॉब सुद्धा त्यांना सोडावा लागला. 25व्या वर्षी त्यांनी विधानमंडळाचं इलेक्शन लढलं, त्याच्यामध्ये ते हरले गेले. वयाच्या 28व्या वर्षी स्वतःच्या पत्नीचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर वयाच्या 30व्या वर्षी लोकसभेचे चेअरमन पदाची निवडणूक अब्राहम लिंकननी लढवली, त्याच्यामध्ये ते हरले. वयाच्या 35व्या वर्षी अमेरिकन काँग्रेसचं इलेक्शन लढवलं, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं इलेक्शन लढवलं, त्याच्यामध्ये बी अब्राहम लिंकन हरले. वयाच्या 46व्या वर्षी अमेरिकन सिनेटचं इलेक्शन लढवलं, त्याच्यामध्ये अब्राहम लिंकन हारले. वयाच्या 47व्या वर्षी स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला. वयाच्या 47व्या वर्षी उपाध्यक्ष पद जे आहे अमेरिकेचं त्याचं इलेक्शन अब्राहम लिंकननी लढवलं, त्याच्यामध्ये अब्राहम लिंकन हारले. पण मित्र, स्वयंप्रेरणा इतकी मनामध्ये होते की एवढं सगळं वयाच्या 7व्या वर्षी घडलं, 9व्या वर्षी घडलं, 22व्या वर्षी घडलं, 25, 28, 30, 35, 46, 47, 47 एवढं वर्ष अपयश सहन केलं पण डगमगलं नाही. मनामध्ये सेल्फ मोटिवेशन इतकं होतं की मी लढणारच. आणि तेच अब्राहम लिंकन वयाच्या 52व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढले आणि अमेरिकेच्या जगातल्या संपूर्ण जगातलं जे एक वर्चस्व असणारं मोठी राष्ट्र आहे त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले हे अब्राहम लिंकन. आणि म्हणून या ठिकाणी अशा व्यक्तीमध्ये जे सेल्फ मोटिवेशन होतं ते खरं तर आपण आपणामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक दुःखद प्रसंग येतात, त्याला न डगमगता सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे खरं तर अब्राहम लिंकनच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतं. नेल्सन मंडेला. कोण होते नेल्सन मंडेला? ज्यांना 27 वर्ष तुरुंगामध्ये डांबून ठेवलं होतं.
त्याच नेल्सन मंडेलांनी जगाला प्रेम शिकवलं. त्याच नेल्सन मंडेलांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. काय आपण याच्यापेक्षा वेगळी प्रेरणा त्यांच्याकडून घ्यायची? अनेक व्यक्ती अशा असतात, माझ्यावरती अन्याय घडला म्हणून काहींना आयुष्यामध्ये आणखी उद्रेक केला. अतिशय उत्तम प्रकारची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात समाजामध्ये. काहीतरी घडलं आणि म्हणून मी या ठिकाणी चोर झालो, मी डाकू झालो, मी देशद्रोही झालो, अशा प्रकारचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यामध्ये घडलेले दिसतात. पण नेल्सन मंडेलांनी 27 वर्ष तुरुंगामध्ये काढले, पण सत्य आणि प्रेम हे जगाला पटवून दिलं. ते नेल्सन मंडेलांना आपण खरं तर या ठिकाणी त्यांच्याकडून आपण या ठिकाणी प्रेरणा घेऊ शकतो. पुढचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आपण खरं तर सगळं शिक्षण व्यवस्थेमध्ये आहोत. स्टीफन हॉकिंग नावाचा एक शास्त्रज्ञ, जे मॅथमॅटिशियन आहे, फिजिशियन आहेत, असा हा शास्त्रज्ञ, तुम्ही त्यांच्या शरीराकडे जर बघितलं, संपूर्ण व्यंग असलेलं हे शरीर. हात काम करत नव्हते, पाय काम करत नव्हतं, डोकं हलत नव्हतं, डोळे स्पष्टपणे उघडत नव्हते. अनेक शरीरामधल्या अनेक अडचणी लहानपणापासून या ठिकाणी स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञामध्ये होती. पण डगमगले नाही. सेल्फ मोटिव्हेशन स्वतःमध्ये होतं, की मी जरी अशा पद्धतीने जन्माला आलो असेल, जरी माझी अवस्था अशी झाली असेल, तरी मी प्रयत्न करत राहणार. आणि म्हणून स्टीफन हॉकिंगनं अशा अवस्थेमध्ये, की ज्यांना व्हीलचेअर शिवाय जीवन जगता आलं नाही, दुसऱ्याच्या मदतीशिवाय काही करता आलं नाही, त्याच स्टीफन हॉकिंगनं जगाला हादरून टाकणारे शोध लावले. फिजिक्स सारख्या विषयामध्ये, मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये जगाला हादरून टाकण्यासारखे शोध लावले. आणि तेच स्टीफन हॉकिंग आज आपल्या समोर या ठिकाणी एक मोटिवेटर म्हणून आपल्या आपल्या आयुष्यामध्ये असू शकतात, आहेत. ह्या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं पाहिजे, त्यांच्यातून खऱ्या अर्थाने प्रेरणा आपण घेणं गरजेचं आहे. पुढचं एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगणार आहे. निक विजिसिक असं त्याला म्हणतात. हे निक कोण होता? हा निक, तर हा मेलबोर्न ऑस्ट्रेलियामध्ये जन्माला आलेला एक अतिशय साध्या कुटुंबातला मुलगा, ज्याची आई नर्स होती त्या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये. वडील अतिशय साध्या कुटुंबामध्ये, या निकचे वडील साध्या कुटुंबामध्ये होते. आई नर्स म्हणून त्या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. आणि अशा ह्या नर्सच्या पोटी हा निक नावाचा मुलगा जन्माला आला. जन्माला आल्यानंतर ज्या वेळेला त्या निकच्या आईनं त्या मुलाला बघितलं, ती प्रचंड हादरून गेली, बेशुद्ध पडली अक्षरशः. का बरं बेशुद्ध पडली? स्वतःच्या मुलाला जन्म दिला, आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु आनंद झाला नाही, दुःख झालं. का? त्या निकला जन्मताच दोन्ही हात नव्हते, त्या निकला जन्मताच दोन्ही पाय नव्हते. असं हे दुर्दैवी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्या आईच्या पोटी जन्माला आलं. आणि ते बघून त्या ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं, हा तुमचा मुलगा आहे, ती नर्स असलेली, जी सेवा करणार, रुग्णांची सेवा करणारी आई, तिनं हा माझा मुलगा आहे हे स्वीकारायला नकार दिला. ती म्हटली, हा माझा मुलगा नाही, मला माझा हा मुलगा नाहीये, त्याची तुम्ही विल्हेवाट लावा, मला तो स्वीकारायचा नाही. ती स्वीकारत नव्हती. पण डॉक्टरांनी त्या आईला पण बोलवलं, त्याच्या वडिलांना पण बोलवलं आणि निकच्या आई वडिलांना समजून सांगितलं, कदाचित ही ह्या ईश्वराची प्रेरणा असेल, या निसर्गाची प्रेरणा असेल, आणि त्यांनी म्हणून तुमच्या पोटी ह्या मुलाला जन्म दिलाय, तुम्ही त्याला स्वीकारा. आणि मनात इच्छा नसताना निकच्या आईनं निकला स्वीकारलं, लहानचं मोठं केलं. आणि तो निक, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो निक आज संपूर्ण जगाला मोटिव्हेशनल स्पीच देतोय. मी भारताचा विचार करत नाही, मी महाराष्ट्राच्या बाबतीत सांगत नाही, संपूर्ण जगाला सर्वात पहिल्या टॉप 10 मोटिवेटर मध्ये जर कोणी असेल तर निक आहे. आज तो असं संपूर्ण अपंग असताना सुद्धा सर्वांना तो त्या ठिकाणी प्रेरणा, मोटिवेशनल स्पीचेस देतोय. आणि त्याची ही चित्तथरारक अशा प्रकारची ही लाईफ स्टोरी खरं तर आपल्या सर्वांच्या अंगावरती शहारे आणणारी. हा निक नुसता मोटिवेशनल स्पीच देऊन थांबत नाही. तो काय करतोय? तो फुटबॉल खेळतोय, तो खूप खोलवरच्या पाण्यामध्ये जाऊन पोहतोय, तो सगळ्या प्रकारची वाद्य वाजवतोय, तो स्वतःचं काम स्वतः करतोय, तो टायपिंग, तोंडामध्ये पेन धरून टायपिंग करतोय, तोंडामध्ये पेन धरून तो लिहितोय. खरं तर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विश्वास होणार नाही, परंतु अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज निकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून आपण या ठिकाणी एक 1.5 मिनिटाचा व्हिडिओ या निकच्या आयुष्याच्या बाबतीत मोटिवेशनल स्पीच म्हणून बघणार आहोत. I just love life. I love life. You know, so many people come and say, "How come you smile so much?"
And I'm like, well, it's a long story. She walks busy streets looking for her next mate. Maybe no one could stand her mind who is born to laugh and be someone. Deeper down, she has The desire for me to be independent and live a normal life and a full life is a dream of mine. I really just want to put limits aside and live life to the fullest and just going for it. To overcome an obstacle, you have to realize where you are and to visualize yourself overcoming these obstacles, to focus on the positive things that we do have, using everything that we have to the best of our ability. Many people look at me and say, Nick, how come you're smiling? How come you're so happy? And I want to be like you. And I don't mean like, you know, I want to be like you in a prideful way, but they see the strength in me. You look at me and you want the confidence that I have. You want the smile that I have. Many people ask where it's from. Tonight I'm going to tell you where Nick's smile is from. You're beautiful, just the way you are. She walks busy streets looking for her next mate. Maybe no one could stand her mind who is born to laugh and be someone. Deeper down, she has found the one thing love. So she is looking for it in all the wrong places. आता म्यूट आहे आपला. Just the way you are. That's fun. Let's do it again. Just the way you are. मित्र, मला वाटतं याच्यापेक्षा अधिक चांगली ओळख निकची करून द्यावी. दुसरं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे, बराक ओबामा. आपण खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका देश जो आहे तो वर्णभेदी आहे. तिथे गोऱ्या लोकांना प्राधान्य दिलं जातं आणि काळ्या लोकांना मात्र सातत्याने तिरस्कार केला जातो. परंतु बराक नावाचा एक मुलगा अमेरिकेमध्ये येतो आणि लहानपणीच त्याचे वडील वारतात. आईचं प्रेम त्याला मिळत नाही, वडिलांचं प्रेम त्याला मिळत नाही. आयुष्यामध्ये संघर्ष करतो आणि हाच बराक ओबामा जो देश त्याचा द्वेष करत होता त्याच देशाचं राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी बराक ओबामांची निवड झाली. आणि मला वाटतं ही फक्त आणि फक्त सेल्फ मोटिवेशनमुळे बराक ओबामांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या बराक ओबामांचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. मी खरं तर एक शेवटी जाता जाता एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगेन, पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंचं. आपल्याला त्यांच्या जीवनपटाविषयी अनेक गोष्टी माहिती. मी अतिशय थोडंसं स्पर्श करून पुढे जाणार आहे की अतिशय सेल्फ मोटिवेशन, की ज्या वेळेला अण्णा मिलिटरीमध्ये होते आणि आपल्या मित्रांबरोबर ते सैन्यामध्ये काम करत असताना एका प्रसंगामध्ये एका छोट्याशा लढाईमध्ये त्यांचे सर्व मित्र मारले गेले आणि त्यांच्या शरीराला स्पर्श करून एक गोळी इकडून तिकडे निघून गेली. अण्णा त्याच्यातून वाचले आणि त्याच क्षणी अण्णांना सेल्फ मोटिवेशन लाभलं. त्यांच्यामध्ये एक स्वयंप्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली की माझ्यासोबत काम करत असलेले माझे मित्र देश सेवेसाठी निघून गेले, मृत्यू पावले, मी मात्र जिवंत राहिलो.
आणि माझ्याकडून या भूमीला काहीतरी करून घ्यायचं असेल, ह्या एका सेल्फ मोटिवेशन या विचारावरती अण्णांनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायचं ठरवलं आणि तिथून थेट स्वामी विवेकानंदांच्या समाधीवरती कन्याकुमारीला गेले आणि संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आणि आज आपण बघतोय की संपूर्ण देश आज अण्णांना सलाम करतं. ते फक्त त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या सेल्फ मोटिवेशनमुळे. आणि म्हणून असं मला वाटतं की सेल्फ मोटिवेशन ही आपल्या आयुष्यामध्ये एक फार मोठी गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. खर तर प्रेरणा मी तुम्हाला म्हटलं की कशातूनही आपल्याला मिळू शकते. पुस्तकातून मिळू शकेल, फुलातून मिळू शकेल. पण मला असं वाटतं की काय प्रेरणा घ्यावी. फुलपाखरू आपण बघतो, मधमाशी आपण बघतो की अतिशय नाजूक फुलापर्यंत जातं. फुलाच्या अंतरंगापर्यंत ते फुलपाखरू किंवा मधमाशी जाते. तिथून मकरंद ते घेतात, परंतु ते फुलाला कुठल्याही प्रकारची इजा करत नाही. मला वाटतं याच्यापेक्षा चांगली प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळू शकणार नाही. आपण जिथे जातो तिथे पान तोडतो, जिथे जातो तिथे फुलं तोडतो, हातामध्ये आलेलं फुल चुरगळून टाकतो. परंतु इथे जर आपण किड्यांपासून, आपल्या बटरफ्लाय पासून असेल, हनीबी पासून अतिशय चांगल्या प्रकारचे एक चेतना आपल्या मनामध्ये जागृत होते की न समजणारे हे जीव कुणालाही त्रास न देता आपलं जीवन स्वच्छंदीपणे जगू शकतात. मला वाटतं मोटिवेशनचा हा फार महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात आणता येऊ शकेल. आणि म्हणून म्हटलं जातं, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असायला पाहिजे. जर आपण परिश्रम केले नाही, जर आपण कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, मनापासून मेहनत घेतली नाही, तर खऱ्या अर्थानं आपलं वलय, आपले व्यक्तिमत्व हे समाजामध्ये निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने खडतर परिश्रम करण्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्यावरती विश्वास असला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो आणि त्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करायला विचार करतो, पण त्याच्यातून आपण अपयशी ठरतो. म्हणून आपला स्वतःवरती विश्वास असणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून पुन्हा एकदा एक शेवटचा व्हिडिओ मी खरं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्या प्रसंगातून आपण या ठिकाणी स्वयंप्रेरणा किंवा मोटिवेशन म्हणजे काय हे समजून घ्यायला हरकत नाही. जब एक सुमो रेसलिंग का मैच होता है तो पहले दोनों ही रेसलर्स रिंग में आते हैं और एक दूसरे के सामने खड़े हो जाते हैं और फिर काफी वक्त एक दूसरे को ऑब्जर्व करने में लगाते हैं, एक दूसरे की बॉडी समझने की कोशिश करते हैं, एक दूसरे का दिमाग पढ़ने की कोशिश करते हैं और फिर जैसे ही मैच शुरू होता है एक दूसरे पे अटैक करके कुछ ही सेकंड्स में मैच को खत्म कर देते हैं। मतलब एक सुमो रेसलिंग मैच की फाइट कुछ ही सेकंड्स चलती है और उन कुछ ही सेकंड्स में एक रेसलर विनर बन जाता है। उस रेसलर की कुछ सेकंड्स की जीत के पीछे होती है उसके अच्छे से करी हुई ऑब्जर्वेशन। वो अपने ओपोनेंट के हाव भाव, उसके कॉन्फिडेंस, उसकी स्ट्रेंथ्स और वीकनेसेस को ऑब्जर्व करता है और फिर फाइट शुरू होते ही अपनी की हुई ऑब्जर्वेशन के हिसाब से कुछ ही सेकंड्स में जीत जाता है। रेसलर्स तो दोनों ही टैलेंटेड है, दोनों ने अच्छे से ट्रेनिंग ली है, दोनों अच्छे लेवल के प्लेयर हैं, यानी कि दोनों हर तरह से बराबर हैं। लेकिन जिसने अपने सामने वाले को अच्छे से समझ लिया, जो अपने सामने वाले रेसलर को देख के घबराया नहीं, जिसके दिमाग में किसी तरह का भी डर नहीं आया, जिसको खुद पे और अपनी स्किल्स पे ज्यादा भरोसा है, वो मैच को जीत जाता है। लेकिन हम अपनी जिंदगी में ऐसा नहीं करते। एक प्रॉब्लम के सामने आते ही हम डर जाते हैं, घबरा जाते हैं, परेशान हो जाते हैं, एग्जाम के लिए अच्छे से पढ़ नहीं पाए और एग्जाम पेपर सामने आते ही नर्वस हो जाते हैं और जो आता है वो भी भूल जाते हैं। ब्रेकअप हो गया तो घबरा जाते हैं, दिल टूट गया, मेरे साथ क्या हो गया, मायूस होके बैठ जाते हैं। बिजनेस प्रॉब्लम सामने आई तो अपनी काबिलियत पे शक करना शुरू कर देते हैं। और ये सब होता है सिर्फ एक ही कारण से, एक ही वजह से, और वो है खुद पे भरोसे की कमी, लैक ऑफ फेथ। दोस्तों, खुद पे भरोसा होना जरूरी है, उतना ही जितना कि सांस लेना। जब खुद पे भरोसा होगा तो कोई भी मुसीबत बड़ी नहीं लगेगी। जब खुद पे भरोसा होगा तो किसी भी चुनौती में इतना दम नहीं कि वो आपको झुका दे। ये खुद पे भरोसे का ही नतीजा था कि दशरथ मांझी अकेले के दम पर पहाड़ तोड़ गए। ये खुद पर भरोसे का ही नतीजा था कि एक पेट्रोल स्टेशन पे काम करने वाले धीरू भाई अंबानी रिलायंस इंडस्ट्रीज बना गए। ये खुद पे भरोसे का ही नतीजा था कि ब्रायन एक्टन को जब फेसबुक से रिजेक्शन मिली तो वो हारे नहीं और व्हाट्सएप बना डाला, जिसको फेसबुक ने $19 बिलियन में खरीदा। सो दोस्तों, जब भी कोई मुश्किल आए या चुनौती आपको आजमाए तो खुद पे भरोसा रख के खुद को आगे बढ़ाते रहो। अपनी मंजिल की तरफ एक एक कर कर कदम उठाते रहो। चाहे मंजिल मिले या ना मिले, चाहे खुशी मिले या गम, चाहे सुख हो या दुख हो, खुद पर भरोसा उठने ना देना। चाहे आंधी आए या तूफान आए, अपने हौसले को टूटने
टूटने ना देना। जब खुद पे भरोसा होगा तो हर मंजिल मिल ही जाएगी। कितनी भी बड़ी हो चुनौती, तेरे सामने घुटने टेक ही जाएगी। वीडियो अच्छी लगी हो तो लाइक, कमेंट और शेयर जरूर करना। मित्रांनो, खरं तर आपण अनेक थोर पुरुषांचा चरित्राचा विचार या ठिकाणी केला. असं म्हटलं जातं की मोटिवेशन शिवाय जीवन नाही. जर आपल्या मनामध्ये आपण प्रेरणा निर्माण करू शकलो नाही, दुसऱ्याकडून आपण काही शिकू शकलो नाही, तर निश्चितपणे आपल्याला आपल्या यशापासून खूप दूर राहावं लागतं. आणि म्हणून मी असं तुम्हा सर्वांना सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही असा एखादा प्रसंग येऊ शकेल की त्या माध्यमातून तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी ती गोष्ट आपल्याला क्लिक व्हायला हवी, ती गोष्ट आपल्याला आत्मसात करण्याची या ठिकाणी आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला हवी आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकत पुढे जायला हवं. यासाठी खरं तर या मोटिवेशन आहे. खरं तर असं म्हटलं जातं की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच तयातून बोध खरा. असे खरं तर अनेक महान व्यक्तिमत्व या समाजामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये होऊन गेले. त्यांचा आपण थोडं एखाद्याचा जरी आयुष्याचा विचार केला आणि त्याच्यातलं एखादं कॅरेक्टर जरी आपल्या आयुष्यामध्ये, मनामध्ये निर्माण केलं, त्याच्यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं खूप मोठं यश या ठिकाणी आपल्या आयुष्याला, आपल्या कुटुंबाला लाभू शकेल. एवढाच एक संदेश मी आपल्या सर्वांना देतो. आणि या ठिकाणी निश्चितपणे आमच्या टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप ठुबे यांनी अतिशय मेहनत या ठिकाणी या वेबिनारसाठी घेतली. डॉक्टर विजय कुमार राऊत, त्याच्यानंतर प्रोफेसर वीरेंद्र धनशेट्टी, डॉक्टर सुखदेव कदम, प्रोफेसर A.V. मोरे आणि त्याचबरोबर प्रोफेसर भाऊसाहेब नरसाळे या सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. आपण सर्वांनी मला खरं तर मनापासून या ठिकाणी प्रवेशाचं काम चालू असेल, वैयक्तिक इतर कामं चालू असतील, ती बाजूला ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न केला. मी एवढंच म्हणेल की आपले सतत जे प्रोत्साहन आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपले मी ऋण व्यक्त करतो. आणि आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी स्वयंप्रेरणा निर्माण करण्यासाठी पुढे या, इतरांना जागृत करा, अशा प्रकारचा संदेश व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. येस सर. आपल्याला कुणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न चॅट बॉक्स मध्ये यावेत. कुणी या विषयावरती जर बोलू इच्छित असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही हात वर करू शकता, प्रश्न लिहू शकता. तुम्ही हात वर केल्याच्या नंतर मी तुम्हाला अनम्यूट करेल. पुढे जाऊयात सर. हो चालेल सर. On behalf of all participants as well as organizers, I would like to thank our respected sir, and now I would like to hand over the next program to Ashok More sir from English department. More sir, please. I'm over here to propose vote of thanks for the first webinar. I thank Honorable Principal Dr. Rangnath Ahe for delivering two motivating, inspiring speech and make us aware of health issues, importance of cleanliness, e-learning, challenges and opportunities in pandemic situation. He cited us examples of eminent personalities, their lives, and he makes us aware that self-motivation is a master key of success. I once again thanks our principal, Dr. Rangnath Ahe, our guiding pole star on behalf of IQAC.
I thank Dr. Dilip Dubey, Vice Principal, Coordinator of IQAC, for organizing such nice national webinar. I also thank members of IQAC, heads of all department, all faculty members, and students participated and joined this webinar. I once again thank all the participants and now request all the participants that the link for the feedback is available in chat box. Hope all of you will give feedback, then your certificate will be generated automatically. Thank you all. आपल्या सर्वांच्यासाठी फीडबॅक लिंक आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवरही टाकलेली आहे आणि इथे चॅट बॉक्समध्ये आहे. आपण सर्वांनी फीडबॅक द्या आणि आपल्या मेल बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये आपले सर्टिफिकेट उपलब्ध झालेले आहे. Thank you, sir. Thank you. Thank you very much. Thank you very much. ही मीटिंग एंड करतो आता. थँक यू व्हेरी मच टू ऑल.